पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। क्रेडाई पंढरपूर गृहोत्सव 2026 चे भव्य आयोजन दिनांक 16 जानेवारी ते 18 जानेवारी या कालावधीत पंढरपुरातील रेल्वे मैदान येथे करण्यात आले असून मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी क्रेडाईच्या माध्यमातून आयोजित या गृहोत्सवासाठी भव्य शामियाना विविध स्टॉलची उभारणी करण्याच्या कामाचा शुभारंभ हा सोहळा आज हरिभक्त परायण कबीर महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा करून तसेच विविध पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून करण्यात आला। मागील अनेक वर्षापासून क्रेडाईच्या माध्यमातून गृहोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येत असून सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरातून या प्रदर्शनास मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे आणि यातूनच मोठ्या उत्साहाने याही वर्षी आयोजन करण्यात येत आहे। आज रेल्वे मैदान येथे यासाठी भविष्यामी यांना स्टॉल्स तसेच इतरही आवश्यक सुविधा उभारणीसाठी सुरुवात करण्यात आली असून दिनांक 16, 17 आणि 18 जानेवारी या कालावधीत या गृहोत्सवाचा लाभ सर्वांना घेता येणार आहे। या मंडप भूमिपूजन प्रसंगी क्रेडाईचे अध्यक्ष आशिष शहा, उपाध्यक्ष शार्दूल नलबिलवार तसेच सचिव शशिकांत सुतार, खजिनदार महेश आराध्ये, सहसचिव शरदचंद्र कुलकर्णी तसेच PRO मिलिंद वाघ, माजी अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी, वुमन विंग समन्वयक सौ श्रेया शिरगावकर व पदाधिकारी, युथ विंग समन्वयक यश देशपांडे व पदाधिकारी तसेच क्रेडाईचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी रेल्वे अधिकारी श्री तांदळे साहेब, सुर्वे साहेब तसेच इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर संतोष हत्तरगी यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी क्रेडाई पंढरपूरचे अध्यक्ष आशिष शहा यांच्याकडून हरिभक्त परायण कबीर महाराज यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आशिष शहा यांनी आयोजनाची माहिती दिली व हरिभक्त परायण कबीर महाराज यांनी शुभ आशीर्वाद दिले। आज क्रेडाई पंढरपूर गृहोत्सव 2026 हा 16, 17, 18 जानेवारी रोजी संपन्न होत आहे। त्याचे भूमिपूजन आत्ताच सन्माननीय वंदनीय कबीर महाराज यांच्या हस्ते झालेले आहे। संपूर्ण क्रेडाई परिवार, वुमन्स विंग, यूथ विंग हे यासाठी उपस्थित होते। निश्चितच महाराजांच्या आशीर्वादाने झालेल्या भूमिपूजनानंतर कार्यक्रमाला अजून बळ येईल व निश्चितच मागच्या वर्षीपेक्षाही सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि मी महाराजांना विनंती करतो की त्यांनी या महोत्सवासाठी शुभाशीर्वाद द्यावेत। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची या। आज क्रेडाई पंढरपूर मार्फत आयोजित असा ग्रह उत्सव 2026 याचं आयोजन 16, 17 आणि 18 या तारखेला आमच्या क्रेडाई संस्थेने केलेलं आहे आणि त्या उत्सवाच्या मंडपाचे भूमिपूजन आज झाले आहे। ते माझ्या हस्ते झाले। मी एक भाग्याचा क्षण समजतो। पांडुरंगाचे आशीर्वाद आहेत, कबीर महाराजांचे आशीर्वाद आहेत। हा जो उत्सव आहे तो पूर्ण पंढरपूरवासियांना एक प्रेरणादायी आहे आणि ज्या योगाने पंढरपूरकरांना त्याच्यामध्ये योगदान देण्याकरता किंवा पंढरपूरकरांचे स्वप्न साजरं करण्याकरता ह्या क्रेडाईमार्फत हा उत्सव आरंभ केलेला आहे। तो 16, 17 आणि 18 या तारखेला आहे आणि ह्या उत्सवाकरता आपण पंढरपूरवासियांनी नव्हे पूर्ण सोलापूर जिल्ह्यातील ज्यांना पंढरपूरमध्ये आपलं एक वास्तव्याकरता दालन हवं आहे त्यांनी सुद्धा ह्या प्रकल्पामध्ये, ह्या उत्सवामध्ये येऊन आपले सहकार्य करावे आणि उत्स्फूर्तपणे ह्या वर्षी आपण त्यांना एक पाठबळ द्यावं, जेणेकरून अशा प्रकारचे आयोजन वारंवार ते करतील आणि तुमचं जे घराचं स्वप्न आहे, फ्लॅटचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरता ही क्रेडाई संकल्पित राहील। ह्याच्याकरता मी
भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे आशीर्वाद देतो, आमचे कबीर महाराजांचे आशीर्वाद देतो, नवे नवे सर्व संत मंडळींचे आशीर्वाद या कार्यक्रमास देत आहे. आणि पंढरपूरवासियांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी ह्या उत्सवामध्ये उत्स्फूर्तपणे असा सहभाग नोंदवावा.